माळ घातली, किती बी डॉक्टरने म्हणू द्या बघा तुमच्या जीवाला धोका आहे आणि तुम्हाला आता माळ काढावं लागते. खरा जो असतो ना, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरी नाता. माऊली ज्ञानोबराय सांगतात, शस्त्रेवरी तोडलिया का देह आगी माझी पडेलिया, चित्त महासुखी पवडलिया चेवोची नाही. खरा भक्त असतो तो भक्ती करायला लागला, शस्त्राने तोडलं काय, अग्नीने जाळलं काय, भानावर नसतो महाराज. अहो ते हिमालयामध्ये ते साधू जातात, अंगावर कावळे येऊन बसतात. त्या कावळ्यांना ते साधू लोक सांगतात, ए कावळ्यांनो माझं संपूर्ण शरीर खा, निवडून निवडून मांस खा, पण 2 डोळ्यांना खाऊ नका, कारण जन्माचं सार्थक त्या विठ्ठलाला पाहिल्याशिवाय, त्या परमेश्वराला पाहिल्याशिवाय जीवनाचं सार्थक नाहीये, म्हणून त्या 2 डोळ्यांना खाऊ नका. कागा सबतन खाइयो चुन चुन कर खाइयो मांस, 2 नैना छोड़ दियो पिया मिलन की आस. खरा भक्त असतो परमेश्वराची ओढ त्याला असते. ऐका ना बाबांनो, लोभी माणसासाठी पैसा हेच सर्वस्व असतं, कामी पुरुषासाठी स्त्री हे सर्वस्व असतं, पतिव्रतेसाठी तिचा पती हे सर्वस्व असतं, आणि खऱ्या भक्तासाठी परमेश्वर हेच सर्वस्व असतं, परमेश्वर हेच सर्वस्व असतं. आणि म्हणून त्या परमेश्वराची भक्ती करण्यासाठी तो कोणत्याही थराला जातो. भेटेल त्याला विचारतो, कुठे तो पांडुरंग, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. कोणत्या गावाला हे विठ्ठल सांगा ना, कधी भेटेल. त्या देवाला विचारतात, कधी भेटणार तू, कधी भेटणार. देवा तुझा पता लागत नाही, तेरा पता नहीं लगता. खरा भक्त देवाशी बोलतो, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, 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 भगवान कहाँ मिलता है. कहीं गाँव ढूंढे, कहीं ना गाला ढूंढे, कहीं गाँव ढूंढे, कहीं ना रहता कहाँ, मेरा ठिकाना कहाँ, भगवान कहाँ मिलता है, 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 भगवान खऱ्या भक्ताला किती संकट येऊ द्या पण माग सरत नाही बाबांनो.
संत भगवान बाबांवर काय कमी संकट आली का हो? संघर्षाचाच काळ, नंतर ऐश्वर्य हो, पण ऐका ना, खूप विचित्र परिस्थितीतून जावं लागलं. कितीतरी आरोप केले कोणीतरी, पण परमेश्वराचा मार्ग सोडला नाही हो बाबांनो. माझे संत भगवान बाबा चालत राहिले, चालत राहिले, चालत राहिले. एका स्त्रीने आळ घेतला हो, पण परमेश्वराच्या भक्तीपासून बाजूला सरले नाही. वेळ पडली तर देहाचाही विचार केला नाही, आपलं लिंगही कापलं हो. याचाच अर्थ खरा भक्त आपल्या देहाचा विचार करत नाही, उदास असतो शरीरावर. परमेश्वराची भक्ती करताना अभंगाचं प्रथम भक्त से दाना भक्त ऐसे जाना जे देही उदास. बाबांनी आपल्या शरीराचाही विचार केला नाही. खरा भक्त कसा असतो? संत भगवान बाबांकडून शिकाव. परमेश्वरावर श्रद्धा, माऊलींवर श्रद्धा. बाबा देव स्वरूपात प्राप्त झाले. मला सांगायचा मुद्दा, अशा ऐश्वर्य संपन्न भगवान बाबाच्या 24व्या वर्षातील सप्ताहानिमित्त आपण या ठिकाणी जमलोय. बाबांनो, खरा भक्त कसा असतो? भक्ती करताना कोणत्याचाही कशाचाही विचार करत नाही. कितीही मार्ग येऊ द्या, एकदा त्या मार्गाला लागलं तर माग वळत नाही. मेरू पर्वताहुनी थोरे
देह दुःखाचे डोंगरे दाटी जो का परिभारे परिचित्त न दाटे. मेरू पर्वतासारखं किती दांडगं दुःख आलं तरी खरा भक्त ऐसे जाना. जय देव. मी तुम्हाला उदाहरण पहिलं भगवान बाबा